स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिक मध्ये आपण यूकॅरियोटिक सेल पाहतोय. तर पहा, सुरुवातीला यूकॅरियोटिक सेल मध्ये आपण सेल वॉल आणि त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतर आपण फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन हा पार्ट चालू केला. लास्ट लेक्चरला आपण फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामध्ये पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन हा पॉइंट कव्हर केला, की ज्याला पॅसिव्ह प्रोसेसेस असंही म्हटलं जातं. त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आणि टाइप्स पाहिले. या लेक्चरला आपण ऍक्टिव्ह प्रोसेसेस हा पॉइंट पाहणार आहोत. तर सुरुवातीला त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आणि त्याच्यानंतर टाइप्स असं आपण या लेक्चरला कव्हर करतोय. तर पहा, ऍक्टिव्ह प्रोसेसेस किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि या सिलेक्टिव्ह परमिएबल थ्रू वॉटर आणि नंबर ऑफ साल्स हे काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन होणार आहे किंवा एक्सचेंज होणार आहे. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. तर या लेक्चरला आपण पाहतोय ऍक्टिव्ह प्रोसेसेस. तर ऍक्टिव्ह प्रोसेसेसचे म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे नेमकं काय ते पहा, की याच्यामध्ये मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन किंवा मटेरियलची जी काही मुवमेंट आहे ही मटेरियल्स ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये मटेरियल्स मूव्ह फ्रॉम अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होतं, की त्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रमाणामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असा त्यांचा प्रवास होता. पण इथं ऍक्टिव्ह प्रोसेसेस मध्ये अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट याचा अर्थ हायर टू लोअर असा यांचा प्रवास होणार नाही, तर हे याच्या विरुद्ध काम करणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध काम होणार आहे, त्यामुळे या प्रोसेसला म्हणलं जातं एनर्जी डिपेंडंट प्रोसेस. जसं आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये पाहिलं होतं की या प्रोसेसमध्ये एनर्जीची गरज नसते, पण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन किंवा ऍक्टिव्ह प्रोसेस मध्ये अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हे मटेरियल मूव्ह होत असतात किंवा मॉलिक्युल्स हे ट्रान्सपोर्ट होत असतात. त्यामुळं या प्रोसेसला एनर्जी डिपेंडंट प्रोसेस असं म्हणलं जातं, कारण मटेरियलला पास करण्यासाठी, क्रॉस करण्यासाठी किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी त्यांना एनर्जी युटिलाइज करावी लागते. म्हणून या प्रोसेसला म्हणलं जातं एनर्जी डिपेंडंट प्रोसेस. हा झाला 2 नंबरचा पॉईंट. 3 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की मटेरियल्स जे काही मूव्ह होणार आहेत किंवा ट्रान्सफर होणार आहे ते कम्प्लिटली ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. जसं आपण पाहिलं होतं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये इनकम्प्लीट ट्रान्सपोर्टेशन होत असतं. का? कारण मटेरियल हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होत असतं. म्हणजेच की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की रेसिड्युअल जो काही व्हॉल्यूम आहे तो काय राहणार आहे, शिल्लक राहणार आहे. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे हायर होईल तेव्हाच मटेरियल हे काय होणार आहेत, पास होणार आहेत. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरन्सेस होतात तेव्हा काय होणार आहे की याच्यामध्ये कम्प्लीट ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल ही जी प्रोसेस आहे ती तिथं कमी प्रमाणामध्ये होणार आहे. पण ऍक्टिव्ह प्रोसेसेस मध्ये एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे, त्यामुळे मटेरियलला पुढे घेऊन जाण्यासाठी एनर्जीचा वापर होतो. जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत एनर्जी ही काय केली जाते, वापरली जाते. त्यामुळे या प्रोसेसमध्ये मटेरियलचा ट्रान्सपोर्ट कम्प्लिटली असं म्हटलं जातं. मटेरियल्स कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड कम्प्लिटली असं म्हटलं जातं. त्यानंतरचा 4था पॉइंट आहे की जसं आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये पाहिलं होतं की याच्यामध्ये जे काही मटेरियल ट्रान्सपोर्ट होत असतं त्याच्यामध्ये लो टेम्परेचर किंवा ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा सायनाइड्स यांच्या प्रेझेन्सीमध्ये काय होत नाही, की ज्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही. पण इथं जेव्हा मटेरियल ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस चालू असते तेव्हा लो टेम्परेचर किंवा ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आणि प्रेझेन्स ऑफ सायनाइड्स हे जे काही मेटाबॉलिक इनहिबिटर्स आहेत यांच्यामुळं या ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा हे जे घटक आहेत की ज्याला आपण टेम्परेचर म्हणतो, जे काही फॅक्टर आहेत हे ऍज अ मेटाबॉलिक इनहिबिटर म्हणून इथं काम करत असतात आणि त्यांची जेव्हा प्रेझेन्सी असते तेव्हा या प्रोसेसमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की जसं आपण पाहिलं होतं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन ही बाय डिरेक्शनल प्रोसेस आहे. बाय डिरेक्शनल प्रोसेस याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये हायर टू लोअर असा प्रवास असताना जेव्हा हायर कॉन्सन्ट्रेशन हे कन्वर्ट होतं लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये आणि जेव्हा मटेरियल लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे गेल्यामुळं चेंजेस होतात की या साईडचं जे मटेरियल आहे याचं कॉन्सन्ट्रेशन होतं हायर कॉन्सन्ट्रेशन, तेव्हा पुन्हा त्यांचा रूट चेंज होतो. म्हणजे दोन्ही बाजूने काय होत असतं, ट्रान्सपोर्टेशन होत असतं डिपेंडिंग अपॉन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. त्यामुळं पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशनला आपण म्हणलं होतं की ही एक बाय डिरेक्शनल प्रोसेस आहे. पण इथं ही जे ऍक्टिव्ह प्रोसेस आहे की जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन क्रॉस करणार आहे
ही प्रोसेस किंवा ज्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स जे होणार आहेत हे फक्त एकाच डिरेक्शनने होणार, म्हणून याला म्हटलं जातं युनिडिरेक्शनल प्रोसेस असं म्हटलं जातं. आता पहा, एनर्जी डिपेंडंट आहे त्यामुळे एनर्जीचा वापर होतो. आणि सगळ्यात महत्वाची की एनर्जी का लागते किंवा कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन का होतं, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तर ऍक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन, की ज्याच्यामध्ये मटेरियल हे ऍक्टिव्हली काय केले जातात, पास केले जातात. या प्रोसेसला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह प्रोसेस असं म्हटलं जातं, की या प्रोसेसचं सिलेक्शन केलं जातं कारण बॉडीला त्याची गरज असते, म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह प्रोसेस असं म्हटलं जातं. आणि या सिलेक्टिव्ह प्रोसेससाठी कॅरियर मॉलिक्युलची काय असते, गरज असते, किंवा ऍक्टिव्ह प्रोसेस विथ द हेल्प ऑफ कॅरियर मॉलिक्युल्सच काय होत असतात, ऍक्टिव्ह प्रोसेस होत असते, म्हणून याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह प्रोसेस. आता पहा, कॅरियर मॉलिक्युल म्हणजे काय, हा आपल्याला कन्सेप्ट आठवतो का? जेव्हा आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझॅक मॉडेल हे स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा लिपिडचे 2 लेअर पाहिले. समजा हा लिपिडचा लेअर आहे की ज्याच्यामध्ये हेड रिजन आणि टेल रिजन हे एकमेकाच्या समोर आहेत. लिपिड हा अँफिपेलिक आहे. आता याच्यामध्ये काय असेल, प्रोटीन आहे की जे आतल्या साईडला आहेत किंवा बाहेरच्या साईडला आहेत. हे जे प्रोटीन्स असतात, जे इंट्रेन्सिक प्रोटीन असतात, जे काय करत असतात, यांना स्टॅनेल प्रोटीन किंवा कॅरियर मॉलिक्युल्स असंही म्हटलं जातं. हे कॅरियर मॉलिक्युल काय करतात की ज्या सॉल्यूटची बॉडीला गरज आहे, म्हणजे सेलला गरज असते एका मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी, तेव्हा यांच्यामध्ये चॅनल्स असतात आणि या चॅनल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करून यांना सायटोप्लाझम मध्ये घेऊन जाण्याचं काम हे कोणाचं असतं, या प्रोटीन मॉलिक्युलचं असतं. हे प्रोटीन मॉलिक्युल त्या सॉल्युट्सला घेऊन जाण्याचं काम करत असतात, म्हणून यांना म्हटलं जातं कॅरियर मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. आणि ऍक्टिव्ह प्रोसेसमध्ये कॅरियर मॉलिक्युलचा वापर होतो. म्हणजे आपण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती उतरलो आणि आपल्याला आपलं जर लगेच जर बाजूला न्यायचं असेल तर आपण एका हमालाची त्याचा वापर करतो. तशाच पद्धतीनं जिथे आपल्याला शक्य नाही, सेलला जेव्हा शक्य होत नाही आणि गरज असते की या मॉलिक्युल्सला पुढे ट्रान्सफर करणं, पण ते पास होत नाहीत का, कारण याच्यामध्ये 2 नेचर आहेत, हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. की जो एक आहे वॉटरला अट्रॅक्ट करणारा, दुसरा आहे तर वॉटरला दूर सोडणारा. त्यामुळे इथं या दोन्ही रिजन मधून ते मटेरियल पास होऊ शकत नाही. अशा वेळी हे कॅरियर मॉलिक्युल काय करतात, त्यांना पास करतात. याला म्हटलं जातं कॅरियर मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. आणि पूर्णपणे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनची ही जी प्रोसेस आहे ही डिपेंड राहत असते कॅरियर मॉलिक्युल्सची. म्हणून आता इथं या मॉलिक्युलचा वापर होतो, त्यामुळे त्यांना एनर्जी वापरावी लागते. यालाच म्हटलं जातं एनर्जी डिपेंडंट प्रोसेस असं म्हटलं जातं. एनर्जी वापरल्यामुळं जेवढी गरज आहे तेवढं त्यांना काय घेतलं जातं, आतमध्ये घेतलं जातं, सेलच्या आतमध्ये किंवा सेलच्या बाहेर पाठवलं जातं. म्हणून याच्यामध्ये कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. हा जर पॉइंट आपल्याला कळाला तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन जी प्रोसेस की आपल्याला इतर फिजिओलॉजिकल टॉपिक मध्ये जे काही येणार आहे तो कन्सेप्ट इथं क्लिअर होणार. कारण यावरती नीट आणि सीईटी साठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जाऊ शकतात. पुढे आता ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी वापरली जाते, कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं, याच्यामध्ये कॅरियर मॉलिक्युलचा वापर केला जातो, त्यामुळं या प्रोसेसला म्हटलं जातं रॅपिड प्रोसेस असं म्हटलं जातं. जसं आपण पाहिलं होतं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन ही स्लो प्रोसेस आहे का, कारण याच्यामध्ये कम्प्लीट होत नाही, त्याच्याच बरोबर एनर्जीचा वापर नसतो, त्यामुळे ती स्लो प्रोसेस होती. पण ऍक्टिव्ह प्रोसेस ही काय आहे, सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे आणि स्लो प्रोसेस आहे. सिलेक्टिव्ह हा पॉइंट आपल्याला नेहमी लक्षात ठेवावा लागतो, याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. तर इथं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऍक्टिव्ह प्रोसेस हा पॉइंट आपला क्लिअर झाला. पहा, या पॉइंट मध्ये जसं की आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन पाहिलं होतं की बरोबर असा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट द डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह प्रोसेसेस आणि पॅसिव्ह प्रोसेसेस, किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन याच्यामधला डिफरन्स आपल्याला एक्झाम मध्ये लिहायला सांगितला जातो. जर आपल्याला प्रत्येक पॉइंट जर क्लिअर झाला असेल तर डिफरन्स लिहिणं काही अवघड नाही. तर 11th स्टँडर्डचे जे मुलं ही व्हिडिओ पाहत आहेत यांनी आपल्याला बायो या विषयासाठी एक नोटबुक घालायची आणि या नोटबुक मध्ये प्रत्येक लेक्चरला जो काही आपला कन्सेप्ट होणार आहे तो लिहायला सांगितलेलाच आहे. पण त्याच्याच सोबत या पॉइंटवरती आपल्याला एक क्वेश्चन अटेंड करायचा आहे की राईट द डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. पहा, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये मी 2 प्रोसेसेस सांगितल्या होत्या, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन. तर नेमका ऑस्मॉसिस कुठे होतं,
डिफ्युजन कधी होतं हे पॉइंटही आपले क्लिअर झालेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे की या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये दोन प्रोसेस आहेत की ज्याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं एक्झोसायटोसिस. जसं आपण काय पाहिलं होतं पॅसिव्ह मध्ये ऑस्मॉसिस मध्ये पाहिलं होतं, एंडो ऑस्मॉसिस हा पॉइंट आपण पाहिला होता. तसंच इथं काय आहे एक्झोसायटोसिस आहे आणि त्याच्यानंतर आहे एंडोसायटोसिस. आता हे दोन कन्सेप्ट आपण समजून घेऊया. एक्झोसायटोसिस म्हणजे काय आणि एंडोसायटोसिस म्हणजे काय. तर पहा, एंडोसायटोसिस याचा अर्थ होतो ही एक एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे, रॅपिड प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये मटेरियल हे ट्रान्सफर होत असतात थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, की ज्याच्यामध्ये परत दोन पॉइंट येत असतात. या एंडोसायटोसिस याचा अर्थ होतो, फॉर एक्झाम्पल मी इथं सेल काढली, समजा ही सेल आहे, आपण इमॅजिन करायची ही सेल आहे. या सेलमध्ये काय आहे आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा हेड रिजन आहे, त्याच्यानंतर हा टेल रिजन आहे, त्याच्यानंतर जो बायलेअर आहे याच्यामधला हा दुसरा लेअर झाला. म्हणजे अशा पद्धतीनं लिपिड मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे जवळजवळ इथपर्यंत जे स्ट्रक्चर आहे ते आपलं काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. आपल्याला पॉइंट पाहत आहे एंडोसायटोसिस. एंडो याचा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये मटेरियल ट्रान्सफर जे होणार आहे ते कुठे जाणार आहे, सेलच्या आतमध्ये जाणार आहे, म्हणून याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. एंडो याचा अर्थ मॉलिक्युलची एंट्री ही सेलच्या आतमध्ये होणार आहे. म्हणजे मटेरियल हे कुठे जाणार आहे, सायटोप्लाझम मध्ये जाणार आहे. पुढच्या लेक्चरला आपण सायटोप्लाझम म्हणजे काय हा पॉइंट पाहणार आहोत. तरी आपल्यासाठी हा पॉइंट नवीन नाही. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण सायटोप्लाझम हा पॉइंट पाहिला होता की ज्याला सायटोसोल असंही म्हटलं जातं, किंवा सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा मॅट्रिक्स ऑफ सेल ज्याला सायटोप्लाझम असं म्हटलेलं आहे. तर पहा, याच्यामध्ये मटेरियल हे सेलच्या बाहेरून सायटोप्लाझम मध्ये जेव्हा सिलेक्टिव्हली जात असतात तेव्हा त्याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. हा पॉइंट महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये ही सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. जेव्हा मटेरियल हे सिलेक्टिव्हली जातात म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी जे काही आयन्स लागणार आहेत, मॉलिक्युल्स लागणार आहेत, तेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यांनाच आतमध्ये पाठवलं जातं थ्रू कॅरियर मॉलिक्युल्स, ज्याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस हा पॉइंट क्लिअर झाला. एंडो म्हणजे काय, सेलच्या बाहेर जी काही एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे ज्याला आपण इंटरस्टिशियल फ्लुइड असं म्हणतो, या फ्लुइड मधलं जे काही मटेरियल आहे ते सेलच्या आतमध्ये म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जाणार, म्हणजे मटेरियलची एंट्री होणार, याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. दुसरा पॉइंट आहे एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस मध्ये सेलच्या आतमध्ये म्हणजे सायटोप्लाझम मधलं मटेरियल जे एक्स्ट्रा आहे किंवा त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी यांना काय व्हावं लागतं, बाहेर जावं लागतं किंवा एक्झिट होतो. ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं एक्झोसायटोसिस. म्हणजे काय वेळेला फक्त सेलच्या इंट्रासेल्युलर जे काही एन्व्हायरमेंट आहे, सेलचं जे काही इंटरनल एन्व्हायरमेंट आहे, या इंटरनल एन्व्हायरमेंट मध्येच मेटाबॉलिक रिएक्शन होतात असं नाही, तर सेलच्या बाहेर सुद्धा काय होत असतं, या रिएक्शन्स होत असतात. अशा वेळेला सेलच्या इंटरनल स्ट्रक्चर काय करणार आहे, ते मटेरियल बाहेर पाठवणार आहेत. ही जी प्रोसेस आहे सेलमधून जे मटेरियल बाहेर जाण्याची जी प्रोसेस आहे, जी एनर्जी डिपेंडंट आहे, जी सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे, रॅपिड प्रोसेस आहे आणि ज्याच्यामध्ये कॅरियर मॉलिक्युलचा वापर होतो, याला म्हटलं जातं एक्झोसायटोसिस. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण याचा डिफरन्स सुद्धा लिहू शकतो. एंडो याचा अर्थ एंट्री होणार आहे आणि एक्झो याचा अर्थ एक्झिट होणार आहे. हे दोन पॉइंट क्लिअर झाले. त्याच्यानंतर एंडोसायटोसिस मध्ये परत दोन प्रकार आहेत. एंडोसायटोसिस म्हणजे काय सांगितलं की ज्याच्यामध्ये कॅरियर मॉलिक्युलचा उपयोग करून याच्यामध्ये काय होणार आहे, मटेरियलची एंट्री होणार आहे, याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. आता पहा, हे मटेरियल सॉलिड असू शकतं किंवा लिक्विड असू शकतं. एंडोसायटोसिसचे मटेरियलचं नेचर कसं आहे याच्यावरून या एंडोसायटोसिसचे दोन टाईप आहेत, ज्याला म्हटलं जातं पिनोसायटोसिस आणि दुसरा आहे फॅगोसायटोसिस. हा जो पिनोसायटोसिस आहे याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये जे लिक्विड पार्टिकल्स आहेत किंवा जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत याची एंट्री होते. म्हणजे पिनोसायटोसिस याचा अर्थ होतो वॉटर मॉलिक्युलची एंट्री होणार, किंवा असं म्हणण्यापेक्षा लिक्विड सबस्टन्सची, लिक्विड मटेरियल सेलच्या आतमध्ये येणार, यांना म्हटलं जातं पिनोसायटोसिस. आता लिक्विड येतं म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं सेल ड्रिंकिंग प्रोसेस. सेल
ड्रिंकिंग प्रोसेस. म्हणजेच जसं आपण म्हणतो ड्रिंकिंग प्रोसेसमध्ये जे काही लिक्विड मटेरियल घेतो तशाच पद्धतीनं सेल ड्रिंकिंग प्रोसेस म्हणजे काय येते, पिनोसायटोसिस येते. म्हणजे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये लिक्विड मटेरियलची एंट्री होते आणि त्याच्याही मध्ये पिनोसायटोसिस. हे लक्षात कसं ठेवायचं, तर ही एक आहे ड्रिंकिंग प्रोसेस आहे. ड्रिंक हे नेहमी काय राहतं, लिक्विड राहतं, म्हणून याला काय म्हणलं जातं, सेल ड्रिंकिंग प्रोसेस. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणलं जातं फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस याचा अर्थ होतो मटेरियल जे सेल मध्ये येत असतं त्याचं नेचर. फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं, तर या प्रोसेसला म्हणलं जातं सेल इटिंग प्रोसेस. सेल इटिंग प्रोसेस. आता सेल इटिंग प्रोसेस आहे म्हणजे ते मटेरियल काय असणार आहे, सॉलिड असणार आहे. इकडे मटेरियल हे लिक्विड होतं. म्हणजेच एंडोसायटोसिसचा आपण काय अर्थ सांगितला, सॉलिड किंवा लिक्विड मटेरियल हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधून हे सेलच्या आतमध्ये जर येत असेल म्हणजे सायटोप्लाझम मध्ये त्याची एंट्री होत असेल तर त्या प्रोसेसला एंडोसायटोसिस असं म्हटलं जातं. आता डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ जे काही मटेरियल आहे त्याच्यावरून हा एंडोसायटोसिसचे दोन टाईप झाले. पिनोसायटोसिस मध्ये सेल ड्रिंकिंग प्रोसेस म्हणजे लिक्विड मटेरियलची एंट्री होणार. फॅगोसायटोसिस याचा अर्थ सॉलिड मटेरियलची एंट्री होणार. आता पहा, फॅगोसायटोसिस ही प्रोसेस आपल्याला 12वीला गेल्यानंतर आणखी चांगल्या प्रकारे समजणार आहे. आता फॅगोसायटोसिस ही एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस ज्या काही आपल्या ब्लड मधल्या इम्युन सिस्टीम साठी काम करणाऱ्या ब्लड सेल्स आहेत या फॅगोसायटोसिस या प्रोसेससाठी काय आहेत, काम करत असतात. ऍक्च्युअली ही प्रोसेस काय आहे फॅगोसायटोसिस, याच्यामध्ये फॅगोसायटोसिस मध्ये जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एखाद्या पॅथोजनची एंट्री होते तेव्हा त्याच्यावरती अटॅक करण्याच्या बऱ्याच प्रोसेस आहेत. पण काही काही वेळेला असं होतं की आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ब्लड मध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही WBCs आहेत आणि या WBC मधल्या काही सेल्स ह्या फॅगोसायटोसिस इन नेचर आहेत. याचाच अर्थ ह्या सेल काय करणार आहेत, जे काही मटेरियल मग तो पॅथोजन असेल त्या पॅथोजनला खाऊन टाकण्याचं काम करणार आहेत. म्हणजेच त्याला डायजेस्ट करणार आहेत. म्हणजेच आधी घेणार आणि त्यानंतर डायजेशनची प्रोसेस होणार. म्हणजे येणारा पॅथोजन हा कोणत्या फॉर्म मध्ये आला, सॉलिड फॉर्म मध्ये आला. म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं फॅगोसायटोसिस किंवा फॅगोसायटोसिस प्रोसेस मध्ये सॉलिड मटेरियलचा इनटेक केला जातो. हे झालं एंडोसायटोसिस की याच्यामध्ये लिक्विड मटेरियल आणि इकडं सॉलिड मटेरियल सेल मध्ये एंट्री झाली म्हणून एंडोसायटोसिस. आता त्याच्यानंतर आहे एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस याचा अर्थ होतो सेलच्या बाहेर मटेरियल जाणार आहे. आता पहा, आपल्या बॉडीमध्ये अशा काही सेल्स आहेत की ज्या काय आहेत, ज्याला म्हटलं जातं ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहेत. ग्लँड्युलर याचा अर्थ काय होतो, ग्लँड्युलर याचा अर्थ होतो अशी एखादी सेल जी सिक्रिशनचं काम करते. सिक्रिशन हे फंक्शन आहे. म्हणजे प्रत्येक सेलच्या फंक्शन वरून काय ठरलेलं आहे, त्याचा टाईप ठरलेला आहे किंवा त्याचं लोकेशन ठरलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याचं स्ट्रक्चर सुद्धा काय आहे, वेगळं आहे. आता पहा, स्ट्रक्चरली प्रत्येक सेल ही सारखी असते. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार. ॲनिमल सेल असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार, सायटोप्लाझम असणार, सायटोप्लाझम मध्ये सेल ऑर्गॅनिलीज असणार. पण नेमकं त्या सेलला काय काम करायचं आहे याच्यावरून काय ठरणार आहे, त्याचं लोकेशन ठरत असतं. आता काही सेल अशा असतात की ज्या सेलला म्हटलं जातं ग्लँड्युलर असं म्हटलं जातं. आणि म्हणजेच की एक प्रकारची ग्लँड आहे असं समजा आणि ज्या काय करतात, सिक्रिशनचं काम करतात. आता सिक्रिशन म्हणजे काय की ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं की एखादा द्रव पाझरणे असं म्हटलं जातं. हा पार्ट झाला सिक्रिशन. म्हणजेच हे जे सिक्रिशन आहे हे सेलच्या बाहेर जात असतं. जेव्हा मटेरियल हे सेलच्या बाहेर जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगते, आपल्या बॉडीमध्ये जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे या डायजेस्टिव्ह सिस्टीमला अटॅच नंबर ऑफ ग्लँड्स आहेत की ज्याच्यामध्ये महत्वाची ग्लँड आहे लिव्हर किंवा तुम्हाला माहित असलेली की ज्याला म्हटलं जातं पॅनक्रियास. ह्या काय करत असतात, डायजेस्टिव्ह जे काही ज्यूस आहेत यांचं सिक्रिशन करत असतात. म्हणजेच या पॅनक्रियासने तयार केलेलं ज्यूस किंवा लिव्हरचं जे काही सिक्रिशन आहे किंवा म्हणजे इतर कोणत्या, आता फॉर एक्झाम्पल आपल्या माउथ मध्ये नेहमी लाळ येत असते, तो म्हणजे काय असतो, सलायवा असतो. हा जो सलायवा आहे हे कोणाचं सिक्रिशन आहे, सलायवरी ग्लँडचं सिक्रिशन आहे. म्हणजे सेलच्या आतमध्ये हे सिक्रिशन तयार होतं आणि त्याच्यानंतर याची जी एंट्री आहे ती कुठे जात असते, सेलच्या बाहेर जात असते. या प्रोसेसला म्हटलं जातं
एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. आणि ही एक आहे सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. जेव्हा मटेरियल बाहेर पाठवायचं असतं तेव्हा त्याला एनर्जी लागत असते, म्हणजेच ही एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. इथं आपला ऍक्टिव्ह प्रोसेसेस आणि त्याचे दोन टाईप हा पॉईंट इथं क्लिअर झालेला आहे. पहा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आपण दोन प्रोसेस पाहिल्या, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. बरोबर. एक्झोसायटोसिस मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं की ज्याच्यामध्ये सेलमधून मटेरियल हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जाणार आहे. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ग्लँड्युलर स्ट्रक्चर्स आहेत किंवा ग्लँड्स आहेत हे एक्झोसायटोसिस या प्रोसेस थ्रू मटेरियल काय करत असतात? सेलमधून पास करत असतात. हा झाला एक्झोसायटोसिसचा पॉइंट की ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लिव्हर, पॅन्क्रियास, सलायव्हरी ग्लँड कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो. असं जे स्ट्रक्चर जे काय आहे ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आहे एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मध्ये आपण दोन पॉइंट पाहिले, पिनोसायटोसिस आणि फॅगोसायटोसिस. एंडोसायटोसिस याचा अर्थ सेलमध्ये एंट्री होणार आहे. होणारी एंट्री मे बी लिक्विड फॉर्म मध्ये असू शकते किंवा सॉलिड फॉर्म मध्ये असू शकते. जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तेव्हा त्याला पिनोसायटोसिस असं म्हटलं जातं आणि जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल तेव्हा त्याला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपला ऍक्टिव्ह प्रोसेसेस हा पॉइंट संपलेला आहे. तर पहा ऍक्टिव्ह प्रोसेस किंवा पॅसिव्ह प्रोसेस हे दोन्ही पॉइंट आपले क्लिअर झाले. आपण डिफरन्स लिहिला. पण इथे एक प्रश्न उरतो की ही जी ऍक्टिव्ह प्रोसेसेस आहेत याचे आपल्या बॉडीला काय इम्पॉर्टन्स आहे किंवा या प्रोसेसमुळे आपल्या बॉडीला काय फायदा होतो, ज्याला म्हटलं जातं सिग्निफिकन्स ऑफ ऍक्टिव्ह प्रोसेसेस. तर पहा याच्यावरती विचार करा आपल्याला काय लिहिता येईल का. तर या सिग्निफिकन्स मध्ये मी काही पॉइंट सांगते, उरलेले पॉइंट तुम्हाला जे वाचून समजले असतील असे पॉइंट तुम्ही ते काय करू शकता, नोट करू शकता. तर पहा या ऍक्टिव्ह प्रोसेसेस मध्ये सांगितलेलं आहे की या टाईप मध्ये की ज्याच्यामध्ये एंडोसायटोसिस होतं आणि एक्झोसायटोसिस होतं. आता जेव्हा ह्या प्रोसेस होत असतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की ऍक्टिव्ह प्रोसेस याचं जे सिग्निफिकन्स आहे सगळ्यात महत्वाचं, इट हेल्प्स इन ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन. आता ऑस्मो रेग्युलेशन याचा अर्थ काय आहे तर बॉडीमध्ये जेव्हा साल्ट आणि वॉटर यांचा बॅलन्स केला जातो तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ऑस्मो रेग्युलेशन असं म्हटलं जातं. आणि या ऍक्टिव्ह प्रोसेसेस मध्ये एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस या प्रोसेसमुळे ब्लड मधले वॉटर आणि साल्टची लेवल ही मेंटेन केली जाते. ही जेव्हा मेंटेन केली जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं ऑस्मो रेग्युलेशन. बरोबर. त्याच्यासोबत या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनचा फायदा आहे एक्सक्रीशन मध्ये. एक्सक्रीशन जेव्हा तुम्ही 11वीला एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हा टॉपिक आपला स्टार्ट होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या एक्सक्रीशन मध्ये या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होतं तर पहा मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन मध्ये आपण सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन ही प्रोसेस पाहिलेली आहे. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन हा पॉइंट जर समजत नसेल तर स्किप करायचा. पण आपल्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कधी होते त्याचं इम्पॉर्टन्स काय हे आपल्याला माहिती पाहिजे. कदाचित तुम्हाला पूर्ण फिजिओलॉजी समजल्यानंतर म्हणजे ज्याच्यामध्ये डायजेशन असेल, रेस्पिरेशन असेल, ऑस्मो रेग्युलेशन असेल, एक्सक्रीशन असेल, नर्वस कोऑर्डिनेशन, रिप्रोडक्शन हे पॉइंट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन बद्दल त्याचे जे सिग्निफिकन्स आहेत ते बऱ्यापैकी लिहिता येतात किंवा की समजून सांगता येतात. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेससाठी कोण काम करत असतं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन काम करत असतं. म्हणजे जे काही एक्सेस मटेरियल युरिन थ्रू पास होणार आहे परत त्यांना काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं विथ द हेल्प ऑफ एनर्जी. म्हणून याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर असे काही सी बर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये पेंग्विन आहे. ह्या पेंग्विन मध्ये सुद्धा साल्ट हे एक्सेस साल्ट हे काय केले जातात बॉडीच्या बाहेर फेकले जातात विथ द हेल्प ऑफ ज्याला म्हटलं जातं साल्ट ग्लँड्स की ज्या नेझल कॅव्हिटीच्या जवळ असतात किंवा नेझल कॅव्हिटीमध्ये असतात की ज्यांच्यामध्ये सुद्धा काय होत असतं की साल्ट बॅलन्स म्हणजेच ऑस्मो रेग्युलेशनची प्रोसेस होत असते. त्याच्याच सोबत सगळ्यात महत्वाचा पॉइंट की या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन त्याच्याच बरोबर नर्वस कोऑर्डिनेशन मधला पॉइंट एम्पल्स ज्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन
या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन होतं. आता हे कसं, जसं आता आपण पाहिलं त्याच पद्धतीनं की जेव्हा आपण मसल कॉन्ट्रॅक्शन पाहू तेव्हाही हा पॉईंट पाहणार आहोत. आणि इम्पल्स ट्रान्समिशन या प्रोसेसमध्ये की इम्पल्स ट्रान्समिशन मध्ये आपण काय सांगतो की ज्याच्यामध्ये इम्पल्स हे ट्रान्समिट होत असताना थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजेच त्या सेलचं काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. ऍक्टिव्ह प्रोसेस कशी होते पहा, एनर्जी डिपेंडंट प्रोसेस आहे. तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा एटीपीचा वापर होतो तेव्हाच काय होतं, हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत हे आतल्या बाजूला येतात. म्हणजेच काय झालं, पॉझिटिव्ह आयन हे आतल्या बाजूला आले, म्हणजेच एंडोसायटोसिस प्रोसेसमध्ये. आता या पॉझिटिव्ह आयनला आत घेऊन येण्याचं काम हे कोण करत असतात, कॅरियर प्रोटीन करत असतात. त्याच्यासोबत निगेटिव्ह आयनला बाहेर घेऊन जाण्याचं काम सुद्धा कॅरियर प्रोटीन करत असतात. म्हणजेच थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही प्रोसेस म्हणजेच कोणती, ऍक्टिव्ह प्रोसेस होत असते. इथं आपला सिग्निफिकन्स हा पॉईंट जरी आपल्याला लक्षात राहिला नाही की पूर्ण फिजिओलॉजी झाल्यानंतर तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होईल किंवा सांगता येईल, पण जे काही मेन पॉईंट आहेत, ऑस्मोरेग्युलेशन, एक्सक्रीशन, मसल कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर नर्व इम्पल्स हे रेग्युलेट करण्यासाठी कशाची गरज आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनची गरज आहे. इथं आपला प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे काही महत्त्वाचे फंक्शन्स होते, त्याचे टाईप होते, हा पॉईंट संपलेला आहे.